हॅलो अँड वेलकम बॅक. कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे मस्त असाल, मजेत असाल आणि स्वतःची काळजी घेत असाल. चला तर मग आजच्या एका नव्या कोऱ्या आणि इंटरेस्टिंग अशा व्हिडिओ व्लॉगला सुरुवात करूया. तर आम्ही कुठेतरी बाहेर आलो आहे, ते तुम्हाला दिसतच असेल व्हिडिओमध्ये. तर आम्ही आलो आहे शिवतीर्थ वॉटर पार्क नागपूरला. तर हे वॉटर पार्क नागपूरमध्ये आहे आणि तुम्ही आमची फॅमिली बघू शकता. तर ही सगळी फॅमिली, आम्ही सगळे, आमचा जो ऑफिस स्टाफ आहे ते सगळे आम्ही इथे वॉटर पार्कला आलो होतो. तर आम्हाला जे आहे, आमचं जे ऑफिस आहे म्हणजे मिस्टरांचं ऑफिस आहे, मी तर काही जॉब करत नाही, तर त्यांच्या ऑफिसकडूनच ही पार्टी होती. म्हणजे पार्टी म्हणा, ट्रिप म्हणा. तर ही अशी पिकनिक त्यांनी प्लॅन केली होती. तर मागच्या वर्षी एक छोटीशी पार्टी दिली होती, म्हणजे छोटी नव्हती, मोठीच होती, पण पार्टी दिली होती. तर यावर्षी ट्रिप प्लॅन केली. तर खूप छान वाटलं ट्रिपमध्ये. तुम्हाला समोर कळेलच कसं कसं होतं आणि किती इंटरेस्टिंग अशी ट्रिप होती. जेवढं माझ्याकडून शूट करणं झालं तेवढं मी शूट केलं, कारण हे सगळे जे लोक आहेत ते सगळे पण माझ्यासाठी नवीनच होते. कारण आम्हाला इथे ही जी कंपनी आहे, इथे येऊन आम्हाला 2च वर्ष होत आहे. तर फारसं मी सर्वांना ओळखत नाही आणि सर्वांसोबतसुद्धा कम्फर्टेबल नाही आहे. तरी 1-2दा मी प्रोग्राम अटेंड केले आहे, तर बरीचशी ओळख झाली आहे. तर थोडं ऑकवर्ड सिच्युएशन माझ्यासाठी होती प्रत्येक जागेवर, आणि प्रत्येक वेळेस जर आपण व्हिडिओ शूट करायचा म्हटलं तर असं होतेच नवीन नवीन. तर खूप छान वाटत होतं आणि एवढी छान पिकनिक प्लॅन केली होती. खूप मजा येत होती आणि पाणी एवढं गार होतं आणि खूप जास्त थंडी आहे, खूप जास्त गारवा होता. आम्ही आधी ठरवलं होतं, हृदयाला सर्दी खोकला आहे तर आपण वॉटर पार्कला जायचंच नाही, जाऊच नाही. पण मिस्टर म्हणत होते की असं होत नाही, आपल्याला जावंच लागतं, कारण आपण नाही गेलो तर आपल्याला लोक कसे ओळखतील आणि आपल्याला कळेल कसं की काय असते. समोरचं हृदयाला पण कळणार नाही की असं असते, असं पिकनिक वगैरेला जावं लागतं आणि सगळेजण आपल्यासोबत असतात, अशी मजा मस्ती होते. तर आम्ही गेलो आणि पाण्यात भिजायचं आमचं ठरलं होतं की पाण्यामध्ये वगैरे भिजायचं नाही. तर मी आणि पाणी दूर राहू शकत नाही, मी मनसोक्त पाण्यामध्ये भिजली आणि हृदया पण आधी आधी घाबरत होती, नंतर खूप कम्फर्टेबल झाली आणि मस्त पाणी खेळायला लागली. त्यानंतर इथे हे जे होते बदकं, इतके छान होते, मस्त जवळ येत होते आणि काही खायला दिलं तर ते खात होते. खूप छान असे बदकं होते. तर तुम्ही बघू शकता तिकडच्या साईडनी तिथे पण मोठा असा DJ होता आणि इकडच्या साईडनी पण मोठा होता. असं DJ सारखं तिथे लागलं होतं आणि खूप गाणे सुरू होते आणि डान्स करायची तर खूपच इच्छा होत होती. पण सगळं लक्ष हृदयावरच होतं. जेवढं होईल तेवढं एन्जॉय केलं, कारण पाणी खूप थंड असल्यामुळे मी पण जास्त हृदयाला फोर्स केलं नाही पाण्यामध्ये यायला, आणि माझे मिस्टर थोडेही पाण्यामध्ये उतरले नाही, की कारण त्यांची हिंमतच होत नव्हती की त्या पाण्यामध्ये पाय ठेवावा. असो, वॉटर पार्कच असल्यासारखं नाही आहे, बाकी पण तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दिसेलच. खूप छान असं पार्क होतं आणि ॲडव्हेंचर पार्क पण आहे पुढे. 3D शो हे ते तरी ज्यांना एन्जॉय करायचं आहे त्यांनी खूप एन्जॉय केलं आणि खूप मजा आली. त्यानंतर हे जे काय हे फेस इथे होता, इथे हृदयाला खेळायला आणलं, कारण तिला हे असं साबणाचा फेस वगैरे खेळायला खूप आवडतो. तर तिथे मस्त ती बिझी झाली आणि त्यानंतर सगळी काही फेस आणि भिजली होती तरी इथे धुण्यासाठी आली. खूप सुंदर होतं. त्या साईडनी मोठं असं वॉटर पार्क होतं आणि या साईडनी छोटं होतं. तिथे मग गर्दी वाढल्यानंतर आम्ही जे काही आमचा स्टाफ आहे ते आम्हाला इकडे शिफ्ट केलं आणि मस्त सगळ्यांनी मिळून आम्ही इथे एन्जॉय केलं. पार्क असा खूप मोठा, खूप जास्त मोठा असल्यामुळे अशी गर्दी पण वाटत नव्हती आणि छान वाटत होतं. तर तुम्ही बघू शकता एवढ्या थंडीमध्ये सुद्धा एवढे लोक होते आणि दुपारला छान मस्त ऊन पडलं होतं, तर खूप छान वाटत होता. तर हृदयाला शेवटी पाण्यामध्ये घेतलंच आणि मस्त डान्स केला आणि नंतर ती म्हणत होती की पाण्याच्या बाहेर जायचंच नाही आपण. आधी म्हणत होती की पाण्याच्या आत येत नाही, पाणी खूप थंड आहे. नंतर ती पण मस्त डान्स करायला लागली आणि म्हणत होती की नाही, आपण जायचंच नाही. पण त्या पाण्यामध्ये सुद्धा पाय वगैरे स्लिप व्हायची भीती होत होती. फायनली तिथून निघालो, चेंज वगैरे केलं. जे काही ओले कपडे वगैरे होते ते तिथेच त्यांना ते रिटर्न करायचे होते, ते करून घेतले. असं काही नव्हतं, जर आपण आपल्याजवळून जर काही कॉस्ट्यूम वगैरे आणले तर ते आपल्याला वेअर करू देत होते. नाहीतर कुठल्या कुठल्या वॉटर पार्कमध्ये थोडं कंपल्सरी असतं की तिथलेच आपण कपडे घालायचे.
तर तिथले कपडे रिटर्न केले आणि मग तिथे सगळे बाहेर जे झोके झुले होते ते सगळे मोठ्या मुलांचे होते. मग आम्ही हृदयाला इकडे घेऊन आलो खेळायसाठी. सोबत तिचा एक फ्रेंड पण आणला. तो पण एका सरांचाच मुलगा होता. तो पण त्याच्या बाबांच्या मागे लागला होता की मोठे झुले झुलायचे आणि हृदया पण तिच्या बाबांच्या मागे लागली होती की मला मोठे झोके झुलायचे आहे. तर आम्ही तिला इथे घेऊन आलो आणि इथे छोट्या मुलांचे 1-2 झुले होते ते तिला झोके झुलायला दिलं. नंतर आम्हाला माहीत पडलं की समोर जाऊन आणखी एक छोटंसं पार्क आहे, तिथे सगळे छोट्या मुलांचे झोके होते. त्यानंतर इथे एक छान असं बनलं होतं आणि तिथे छान असे प्लांट लावले होते आणि तिथे सगळे असे कपडे होते आणि ते कपडेसुद्धा फ्री होते. म्हणजे आपण एकदा पे केले तिथे पॅकेज असतं, म्हणजे आपल्याला कितीचं पॅकेज घ्यायचं आहे ते आपल्यावर असतं. आपल्या बजेटनुसार आपण आपलं पॅकेज घेऊ शकतो. त्यामध्ये आमच्या पॅकेजमध्ये आम्हाला इथे जे काही आम्ही ॲडव्हेंचर केले किंवा कुठे चहा, नाश्ता, सकाळचा नाश्ता होता आणि मग नंतर जेवण होतं. पूर्ण लंच आम्हाला तिथे होतं. फुल लंच असतं ते. त्यानंतर सायंकाळी चहा आणि पकोडेसुद्धा होते. तर असं आमचं पॅकेज होतं आणि बाकी सगळं फ्री होतं. आणि इथे आपल्याला यायचं असेल तर वेगवेगळ्या प्रकारचे पॅकेज आहे. तुम्हाला फूड नसेल घ्यायचं इथचं तर तुम्ही नाही घेतलं तरी चालते. पण लिटरली सांगते इथलं जे फूड होतं ना इतकं छान होतं. इथल्या बायकांनी ते चुलीवर बनवलं असेल असं मला वाटते. इतकं सुंदर लागत होतं सगळं जेवण. खूपच छान लागत होतं. असं वाटत होतं की आपण घरचं जेवण जेवत आहे, एवढं छान जेवण होतं. तर स्पेशली तिथले जे तर्री पोहे होते, नागपूर स्पेशल जे तर्री पोहे आपण म्हणतो ते तर आम्हा सर्वांना खूप आवडले. आणि जे आलू बोंडे त्यांनी दिले त्या तर्री पोह्यांसोबत ते इतके छान होते. मी फूडचं वगैरे शूट करू शकले नाही. तेच तुम्हाला मी आधी व्हिडिओमध्ये सांगितलं. थोडं ऑकवर्ड सिच्युएशन होती माझ्यासाठी, म्हणून जे काही मी इकडे असताना शूट करता येईल तेवढं केलं. तर इथे होतं एक 3D शो. तुम्हाला बगिरा दिसत असेल इथे एंट्रीवर. हा इथे बगिरा ठेवला होता. तर 3D शो बघण्यासाठी म्हणून आम्ही इथे गेलो आणि हृदया थोडी घाबरायला लागली. थोडेसे भूतांचं वगैरे शो होता. तर हृदया घाबरायला लागल्यामुळे मग आम्ही तिथनं बाहेर चालला आलो. 3D शो काही एन्जॉय केला नाही. मस्त तिने चष्मा वगैरे लावला होता आणि तो तारक मेहता का उलटा चष्मा तिने लावला होता. तिथून मग बाहेर निघताना त्यांनी आम्हाला सांगितले की मागच्या साईडनी जायचं. तर म्हणजे हा जो रस्ता दिसतोय इतका सुंदर हा रस्ता होता आणि खूप सुंदर वाटत होतं. आणि हा जो पार्क आहे खूप मोठ्या एरियामध्ये पार्क आहे आणि आमचे सगळे पाय दुखून गेले होते. आणि एवढं सगळं फिरून आणि एवढं सगळं एन्जॉय करून खूप आम्ही थकून गेलो होतं. नंतर काहीच करायची इच्छा वाटत नव्हती. जे काही ॲडव्हेंचर आहे तिथे सुद्धा, म्हणजे तिथे असं नदीसारखं आहे आणि तिथे सुद्धा रोप अशी बांधली आहे. आपण रोपवेने तिकडे ॲडव्हेंचर वगैरे करू शकतो. तर तिथे सुद्धा छान होतं. म्हणजे फुल पॅकेज आहे. आपण फुल फॅमिलीसोबत येऊन इथे एन्जॉय करतो. फुल डे पॅकेज, बढिया जेवण वगैरे, नाश्ता वगैरे सगळं. आणि इवन सगळं चांगलं मिळतं, असं नाही की खराब तुम्हाला काही भेटेल. खूप छान इथलं जेवण होतं. त्यानंतर मी पण थोडंफार करून बघितलं. म्हटलं चला आपण पण इतक्या दिवस काहीच केलं नाही, थोडंफार करून बघावं. तर थोडं जमत होतं, थोडा बॅलन्स जात होता. पण सुरू होतं काही ना काही करणं. तिकडे बाकी छोट्या मुली पण करत होत्या आणि मी पण इथे करत होती. तुम्ही बघू शकता किती सुंदर संध्याकाळच्या वेळेस हा पार्क वाटत होता. नंतर मग मी निवांत बसले, कारण माझे पाय खूप दुखून गेले होते. कारण माहितीच पडलं नाही की आपण आज किती चाललो. खूप जास्त चालणं होऊन गेलं होतं आणि एवढं काही चालायची सवय आता कमीच झाली आहे. चालणं म्हणजे कमीच झालेलं आहे. त्यानंतर तुम्ही नेचर बघू शकता. तर इथे आम्ही बसलो होतो एका जिप्सीमध्ये, कारण आता आम्हाला करायची होती जंगल सफारी. तर इथे नागपूरमध्ये गोरेवाडा झू आहे. तर मी तिथे आता रिसेंटली गेली होती, पण तिथचा फुल व्लॉग काही शूट केला नाही. आता नेक्स्ट टाईम जाईन तर करेल. तर तिथे जे आपण जंगल सफारी करतो तर तिथे आपल्याला रिअल प्राणी दिसतात. तर इथे काही रिअल प्राणी वगैरे दिसले नाही. तर हा छोटासा एक पार्क इथे बनवला होता. तिथे सगळे छोट्या मुलांचे झोके होते, छान होते. तिथे पण हृदयाने खूप एन्जॉय केलं. आणि नंतर इथे एक छोटी बैलबंडी होती. त्या बैलबंडीमध्ये पण सुद्धा ते आपल्याला फ्रीमध्येच राईड देत होते. म्हणजे तुम्ही एक पॅकेज घेतलं की तुम्हाला बाकी सगळं फ्री असतं. एकदाचे सगळे पैसे भरा, मग काही घेण्याची आवश्यकता
नसते. त्यानंतर आमचं सगळं फिरून वगैरे झाल्यानंतर इथे त्यांनी एक इव्हेंट अरेंज केला होता. तिथेच कोणाला गाणे वगैरे म्हणायचं, कोणाला डान्स वगैरे, छोट्या मुलांच्या संगीत खुर्च्या असं काहीसं अरेंज केलं होतं आणि इतकं एन्जॉय केलं आणि इतकं सुंदर मॅनेजमेंट आणि इतकं सुंदर प्लॅनिंग, इतके छान पिकनिक झाली की काय सांगू. तुम्ही गाणं ऐका या सरांचं. जा हाय करायला जा. छोटा सफर हो लंबा सफर हो सूनी डगर हो या मेरा या तू आए मन हो जाए भीड़ चकेरा हाँ बादल बिजली चंदन पानी जैसा अपना बघा ना किती सुंदर गाणं म्हटलं. दोन्ही सरांनी खूप छान गाणं म्हटलं. स्पेशली क्लिप मी ह्या तुमच्यासाठी कॅप्चर केल्या होत्या की म्हणजे हुशार पण असतात प्रत्येक गोष्टीमध्ये, ऑलराऊंडरसुद्धा हे लोक असतात आणि यांच्याकडून खूप शिकण्यासारखं असतं. तर ही एक अविस्मरणीय सायंकाळ होती. इथे मुलांनीसुद्धा खूप जास्त एन्जॉय केलं. त्यांच्यासाठी म्युझिकल चेअर, त्यांच्यासाठी गिफ्ट सगळं सगळं अरेंज केलं होतं आणि खूप खूप जास्त मजा आली, खूप जास्त धमाल केली आणि असं जायला पाहिजे. आणि सगळ्यांनी भेटल्यावर एकमेकांच्या ओळखी होते, आपले रिलेशनसुद्धा स्ट्रॉंग होतात आणि खूप असं छान वाटतं. आणि आम्ही जाणार नव्हतो आणि गेल्यावर असं वाटलं की गेलो नसतं तर खूप काही असं मिस केलं असतं. हृदयानेसुद्धा खूप एन्जॉय केलं. अशी ही एक अविस्मरणीय संध्याकाळ आणि अविस्मरणीय दिवस माझ्या लाईफमधला होता. तर कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनललासुद्धा सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि मस्त राहा. बाय.